नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत, उन्हाळी स्वागत. आणि आज मी तसं म्हटलं तर खूप खुश आहे. आणि माझं एक निंजा नावाचं मिक्सर तुम्हाला माहिती, बरेच लोक विचारतात हे मिक्सर कुठून आणलं. हे अमेरिकेतून आणलं आणि त्याची कॅपॅसिटी आणि त्याचं काम करण्याची पद्धत खूपच वेगळी आणि छान आहे. तर ते कसं असतं की त्याचा प्लग जो असतो तो 110चा असतो. आपल्या इथे व्होल्टेज जास्त असतं. कोणीतरी चुकून आमचं 220ला टाकलं आणि ते जाळलं. मग सगळेजण म्हणे नाही आहे, तो बनेगा नाही आहे. असं मला इतकं वाईट वाटलं. आणि मग मी काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून आमचे बापट शॉप म्हणून आमच्या नागपूरला एक आहे, त्यांना म्हटलं की सर असं असं, अरे भेजो बोले देखेंगे. आणि त्यांनी ते मला फक्त 1000 रुपयात सुधरून दिलं. तर त्याच्यामुळे आय एम हॅपी. पुन्हा ते मिक्सर माझं सुरू झालेलं आहे आणि त्या आनंदात आज आपल्याला वाळवणाचे प्रकार बनवायचे आहे. उन्हाळ्याचे वाळवण म्हटलं तर पापड, कुरड्या हे सगळे प्रकार येतात. आपण आता यावेळी थोडे वेगळे प्रकार वाळवणाचे असे करणार आहोत. आणि सगळ्यात पहिला, लहानपणी कैऱ्या तळून त्याची आंबोशीची पावडर तयार करणं. पण आंबोशीच्या पावडरची आधी पहिलं आंब्याच्या खुला त्याला म्हणतात, त्या तयार. अतिशय सोपा प्रकार आहे. म्हणजे कित्येक लोकांना वाटेल अरे तुम्ही हे का दाखवता. माझं काम आहे, माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे दाखवणं. चला सुरुवात करूया. खूप सोपा प्रकार आहे. छान ताज्या कैऱ्या ज्या आहेत त्या तोडून घ्यायच्या किंवा आणायच्या, त्याचे असे काप करायचे. कैरी पहिलेच धुवून घ्यायच्या. कैरी स्वच्छ धुवून मग तिला चिरायचं अशा पद्धतीने. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरं आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. याला पडीमध्ये असं वाळत घालायचं. शक्यतो एकावर एक नका ठेवायचं. कडकडीत उन्हात वाळवायचं असं मोकळं करून. समजा थोडी सावली पडली तर ते काळसर होतं. आपण याला वाळत ठेवूयात. आणि तुमच्यासाठी हे मी ऑलरेडी वाळवून ठेवलेल्या फुला इथे आहेत. आमच्या इथे आई फोडणीच्या वरणात अशाच घालते, त्याची मजा येते. त्याचं लोणचंसुद्धा खूप छान होतं. पण सध्या आपण ह्याला बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करताना पहिले थोड्या घ्यायच्या. आणि हेच ते माझं लाडकं ऐतिहासिक मिक्सर की जे जळलेलं होतं. आता ह्याला तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल, नाही चाळलं तरी चालेल. हे असं मध्येच दळदार जे येतं त्याची मजा वेगळी असते. आता तर आपलं आमचूर पावडर तयार झालं वर्षभराची जेव्हा आपण साठवणूक करतो, ही महत्त्वाची टीप लक्षात घ्या की आमचूर पावडर किंवा आंब्याच्या खुला जेव्हा वर्षभरासाठी आपण साठवून ठेवतो, किंवा काही लोक सांडगे वर्षभराचे बनवून साठवून ठेवतात, तर ते एकत्र ठेवू नका. त्याची अर्धा किलो, पाव किलोची पाकिटं बनवून मग ते तुम्ही स्टोअर करू शकता. होतं काय की सांडगे प्रकार किंवा आमचूर याच्यामध्ये दमटपणा असतो आणि मग तो दमटपणा पूर्ण आमचूरला लागतो आणि आमचूर खराब होतं. किंवा मग सांडगे असतात त्याचाही दमटपणा तो मोठा तयार होतो आणि सांडगे खराब होतात. छोटी छोटी पाकिटं बांधवा आणि साठवणूक करा. काही प्रश्न? सर एक प्रश्न आहे. हां सर, बाजारातून जे आंब्याचं आपण जे पावडर आणतो, आमचूर पावडर आणतो, ते असं पांढरं दिसतं. बरोबर. आणि आपलं आमचूर पावडर असं डार्क काळपट झालेलं आहे. तर आता बाजारातलं सांगतो, तुम्ही कुठलं घेता मला माहीत नाही, पण आहे गोष्ट खरी, ते पांढरं छान दिसतं. ते घेताना म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की ती कोय जी असते तीसुद्धा त्याच्यामध्ये बारीक करतात आणि मग ते आमचूर पावडर आपण घेतो. बाकी अप टू यू, घरी बनवा, बाहेरचं घ्या. आता हे आमचूर पावडर वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही कटलेट बनवत असाल, कोणी बटाटे वड्यात घालतं, फोडणीच्या वरणात आमची आजी घालायची, त्याच्यानंतर थालीपीठामध्ये वापरतो. याचे खूप सुंदर खाऱ्या पुऱ्या तयार होतात. आमचूर पावडर टाकून केलेल्या खाऱ्या पुऱ्या
त्याही बनवू, कारण आमचूर पावडर पटकनच झाला आहे. त्यासाठी 1 वाटी कणिक आपण घेऊ, 1 वाटीभर कणिक. त्यामध्ये हे चमचाभर आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, थोडंसं जिरं, क्या बात आहे. आणि लसूण जो आहे तो मी ठेचून घेणार, आणि थोडासा एक लसूण 8-10 पाकळ्या, आणि हिरवी मिरची ही आपण ठेचून घेऊ. हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये थोडीशी हळद, आणि याला व्यवस्थित आपण भिजवून घेऊ. जशी आपण पुऱ्यांची कणिक भिजवतो तसंच. आणि तळायला तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा फ्राय पावडर घालायची आहे. फ्राय पावडर घातल्यामुळे तेल होईल हलकं, आणि त्यामध्ये जोही काही तुम्ही पदार्थ तळाल तो कमीत कमी तेल घेऊन परत येईल. फ्राय पावडरबद्दलचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून माहिती दिलेली आहे, आणि या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही फ्राय पावडर मागवू शकता. पुरी लाटून घेऊ. कणिक छान मळल्यानंतर तेलावर पुरी लाटायची. कणकीवर जर पुरी लाटली तर तेल खराब होईल आणि पुरी पण पांढरी पांढरी होईल. तर आंबोशी, त्याच्यानंतर आंब्याच्या किंवा कैरीच्या खुला, आंबोशीची पावडर, आणि त्यापासून तयार केलेली पुरी नक्की पहा, आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.